कथा त्याला म्हणतात जी जन्म मरणाची घालती व्यथा, तिचं नाव कथा. आणि बाकीच्या गप्पा गोष्टी असतात बरं का, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे भगवता प्रोक्तमिती भागवतम. व्यासजी भागवतामध्ये लिहितात, सुजी सांगतात, सदाशिव्या सदाशिव्या इयं भागवती कथा. ही भगवंताची कथा आहे. हे सुद्धा भागवत आहे, कारण कीर्तन सुद्धा काय भागवत आहे, भगवंताची कथाच आहे. आणि सदाशिव्या सदाशिव्या निरंतर श्रवण केलं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. कथा सेवन करायची गोष्ट का तोंडानं का कानानं? कानानं सेवन करायचे. कारण भगवान परमात्मा गुणाच्या माध्यमानं कानाच्या द्वारा मनात जातो. भगवान परमात्मा रूपाच्या माध्यमानं डोळ्याच्या द्वारा मनात जातो. आणि जेव्हा खरोखर मनात गेलं की तेव्हा तो ध्यानात येतो. जोपर्यंत मनात जात नाही तोपर्यंत ध्यानात येत नाही. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये आपण मंदिरामध्ये गेलो तर त्या भगवंताचं दर्शन करतो डोळे भरून, आणि मग बाहेर आल्यावर वाट्यावर बसतो. ते दर्शन आहे. आणि बाहेर येऊन बसणं म्हणजे ते केलेलं दर्शन काय आहे? ध्यान आहे महाराज. आळंदीमध्ये असताना आपण पाहतो सर्व मंडळी माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं की बाहेर येऊन दगडावर बसतात, त्या वाट्यावर बसतात समोर. काय? दर्शन आणि ध्यान. ह्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये फार मजबूत पाहिजेत. दर्शन म्हणजे डोळ्याच्या द्वारा मनात त्याला स्थापित करायचं आणि मग ध्यान करायचं. कारण मनात आल्याशिवाय ध्यानात येत नसतं, असा नियम आहे. आणि म्हणून भगवंताला सुद्धा आपण आधी मनात बसवायचं, नंतर ध्यानात यायचं. मनात बसल्याशिवाय ध्यानात कधीच येत नसतो. खाली नुसते आपण पाहतो. पण आपण मंदिरात गेलो, देवाऱ्यामध्ये पूजा केली, सगळ्या देवाला रोज पूजा करतो, रोज पाणी घालतो, आरती पूजा सर्व रोज करतो. कोणी 20 वर्षापासून करते, कोणी 25 वर्षापासून करते, 10 वर्षापासून करतात, सर्व करतात. परंतु जर त्या देवाऱ्यामधल्या देवाचं ध्यान करायचं झालं आणि मांडी घालून पूजा केल्यानंतर मांडी घालून बसले आणि ध्यान करायला डोळे झाकले, डोळे उघडे आहेत तो पण सर्व देव दिसते, पण डोळे झाकले की मग सोयाबीनचे पोतळे आणि वावरातला कापूस दिसतो. एकही देव मनात दिसत नाही. काहून? ध्यानात येत नाही. डोळे झाकले पण ध्यानात काय येत नाही? तो मनात गेला नाही म्हणून ध्यानात आला नाही महाराज. अशा प्रकारे खूप सुंदर भागवत कथा आपण चालली, ज्यांच्या मुखारविंदामधून आपण ही कथा श्रवण करतात. भागवत कथा म्हणजे आज 5,500 वर्ष होऊन गेले. त्या कथेला कधी आंबटपणा आला नाही, कोणी बोर झालं नाही. बार 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 सिनेमाचं गाणं एक हिट असतं एखाद्या वर्षी, दुसरं आलं की मागचं पडलं मागं, आहे का नाही? तिसरं एक पहिलं पडलं मागं. पण भागवत असा ग्रंथ आहे की तो मागं पडलाच नाही, पुढंच 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 आहे. अशा प्रकारे तर ही माझ्याकडे 6व्या दिवसाच्या या ठिकाणी आलेली आहे. आणि कीर्तनामध्ये आमचे जुने गायक मला वाटलं नाही आले, पण आले फार जुने, दरवर्षी असतात. हो ना, दरवर्षी असतात ना. आणि पुन्हा विशेष फार पुण्यवान आहेत. याच्या अंगावरून कोरोना बंदाच गेला तरी आहे. कारण कोरोनामध्ये चांगले माणसं गेले हो, आणि चांगल्याची जिरली भावर का. ज्यांना संपत्तीचा गर्व होता, पदाचा गर्व होता, पैशाचा गर्व होता, सर्वाचा गर्व जिरून गेला. त्यावेळेस कळला देव काय असतो. विठाला आमचे खोरणे महाराज, भारत महाराज, विशाल महाराज ही मंडळी इकडे असली म्हणजे मला वाटतं लोक कीर्तन करावं गावात जास्त वाटते. पण काय करा, समयाचं बंधन असतं. तर चला आपण अभंगाकडे वळू. सांगतात, पिकली या शेंदे कडोपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाची कृपा आमच्यावर झाली. दृष्टांत द्याला महाराजांनी. ज्याप्रमाणे शेंदे म्हणजे शेंदाळू आमच्याकडे म्हणतात बरं का, मराठवाड्यामध्ये असतात ते शाळूच्या वावरात पेरतात पहा, ते शेंदाळू. त्याचा दृष्टांत दिला. ते शेंदाळू कच्चा असतं तेव्हा हिरवा असतं आणि कडूटक असतं बरं का. पण त्याच्यावर या भगवंताच्या सृष्टीच्या हवामानाचा आणि परिणाम झाला की ते आपोआप काय होतं, मग पिकतं.
आता पिकल्यावर हिरवं असणारं पिवळं होतं आणि कडू असणारं गोड होतं. तसं म्हणले भगवंताची कृपा आमच्यावर झाली तर त्याप्रमाणे तैसे आम्हा केले पांडुरंगे. आमचं जीवनसुद्धा गोड झालं. पण भगवंताची कृपा झाली तर लक्षात ठेवा, देवाची कृपा झाल्याशिवाय सत्संग मिळू शकत नाही. कारण काय सांगतात तुळशीदासजी महाराज सुंदर की जसं ज्याप्रमाणे विनो सत्संग विवेक न होय, विनो सत्संग विवेक न होय, विनो सत्संग विवेक न होय, विनो सत्संग विवेक न होय. राम कृपा बिनु सुलभ न सोय, राम कृपा बिनु सुलभ न सोय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. विनो सत्संग विवेक न होई. मृदंगाचार्य खुर्णे महाराज खूप सुंदर योग आहे. तर विनो सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक होऊ शकत नाही. विवेक म्हणजे शुद्ध विचार, विवेक म्हणजे आत्म अनात्म विचार. कारण सत्संग नसेल तर आत्मा अनात्म विचार किंवा शुद्ध विचार नाही. सत्संग नसेल तर आतंकवादी विचार. मग दुसऱ्याचं दुःख त्याला काहीच वाटत नाही, त्याला म्हणावं आतंकवादी विचार. कोणाचं काही हो पण आमचं चांगलं झालं पाहिजे, हे आतंकवादी विचार समाजामध्ये. महाराज आपली पोळी शेकून घ्यायची, दुसऱ्याचं काही हो. अहो एका माणसाची समाजाने बसता बसता बिडी पेटता दाढी पेटली, बाजूचा माझा मई बिडी पेटू द्या, ती तुला म्हणे पेटू द्या माझी, पेटू द्या माझी. म्हणजे असे समाजामध्ये लोक आहेत महाराज. कारण म्हणून हे विचार नाही आहे. विवेक म्हणजे विचार, शुद्ध विचार. आतंकवादीकडे विवेक का नाही? सत्संग नाही. जिथे सत्संग आहे तिथे विचार विवेक आहे. कारण त्या ठिकाणी विचार म्हणजे आत्मा अनात्मा हा विचार आहे. आणि आत्मा अनात्म विचार केला की आत्मा आणि अनात्मा, जड आणि चैतन्य हा विचार होतो. आणि चैतन्याच्या दृष्टीने विचार करत गेले त्याला सर्वा घटी राम, देहाधी एक, सूर्यप्रकाश एक, सहस्रश्मी. त्या महात्म्याची एक मग जग प्र ब्रह्मरूप जान, जग 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 ब्रह्मरूप जान. तेची साधूचे लक्षण, जग ब्रह्मरूप जान, जग ब्रह्मरूप विठाला 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 आत्मा अनात्मा हा विचार केला तर आत्मा म्हणजे मी आहे, चेतन रूप आहे. आणि जसा मी आहे तसे बाकी सर्व आहेत. मला जे सुख वाटते ते सर्वांना सुख वाटलं पाहिजे, मला जे अति दुःख होते ते सर्वांना दुःख झालंच पाहिजे. ही त्याची काय हा विवेक, हा विचार. म्हणून आत्मानम समाचरेत. कारण आपल्याला ज्या गोष्टी आवडत्यात त्या गोष्टी समोरच्याला आवडत्यात असं समजत जाऊ. नाही तर आपल्याला कोणी शिव्या दिली की राग येतो आणि आपण दुसऱ्याला खुशाला शिव्या द्यायचा, त्याला येत नसतं का राग? मग त्याला बी राग येतो. पण हा विचार जेव्हा माणसाकडे असतो की आत्मानम समाचरेत, जे आपल्या स्वतःला दुसऱ्यानं वाईट बोललं की राग येतो,
तसं आपण कोणाला वाईट बोलू त्याला सुद्धा राग येत असेल, हा विचार. आणि म्हणून हा विचार जो आहे हा सत्संगाने येतो. आणि तो सत्संग पुरुषार्थ प्राप्त नाही, भगवत कृपा प्राप्त आहे. म्हणून म्हणले राम कृपा बिनु सुलभन सोयी. राम कृपा सत्संग भगवंताची कृपा झाल्याशिवाय मिळत नाही. बरं का, पुरुषार्थानं मिळत नाही. कीर्तन सत्संग ऐकण्याकरता तुम्ही 2 किलोमीटरच्या गावावर निघाले, आपल्याला सत्संग ऐकायचा, पुरुषार्थ केला, मोटरसायकल काढली, दोघं गाडीवर बसले, गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटर आले की गाडी पंक्चर झाली. पुरुषार्थ करा गेले, गाडी पंक्चर झाली. कीर्तनाचा टाईम 8 ते 10 होता. चाक काढलो, टायर पंक्चरवाल्याकडे घेऊन गेले. ते नव्हतं घरी, ते गेलं वावरात, त्याला घेतलं बोलावून, पंक्चर काढलं, वाजले 10:30. सत्संग गेला. मग कृपा पात्र आहे का पुरुषार्थ प्राप्त आहे? भगवंताची कृपा. म्हणून राम कृपा बिनु आपल्या सर्वांवर भगवंताची कृपा आहे. म्हणून तुम्हाला सतत 15 वर्षे हा सत्संग, हा भागवत सप्ताह तुमच्याकडून सारखं होत आहे, भगवत कृपा आहे. आणि सत्संग काय करतो? अरे सत्संग हेच करतो, आपला आणि देवाचा संबंध जोडून देतो. बैसता संताचे संगती कळो आले कमलापती, आपले कोणी तनवती. ओ निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संताचे संगती कळो आले कमलापती, आपले कोणी तनवती. निश्चय चित्ती दृढ झाला. काय होते? बैसता संताच्या संगती म्हणजे देवाची ना आपली भेट होती. कारण भगवान परमात्मा कसा आहे, त्याचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे, रूपानं कसा आहे, स्वरूपानं कसा आहे. रूपानं अनेक प्रकारचं आहे, स्वरूपानं एकच प्रकार आहे. ज्याप्रमाणे साखरेचं रूप अनेक प्रकारचं आहे, खडी साखर, उमरल साखर, चाय साखर आणि पुन्हा दुसरी कोणती कल्पी साखर. 4 प्रकारच्या रूपाची साखर आहे. रूपामध्ये धोका असतो, स्वरूपात धोका होत नाही. स्वरूप म्हणजे स्वस्मिन रूप आहे, ती स्वरूप, ते स्वरूप कधीही बदलत नाही. त्याप्रमाणे साखरेचं स्वरूप आहे गोडपणा, आणि रूप आहे ठोकर, मोठं बारीकची पीठ आहे का नाही, हे सर्व काय. आणि स्वरूपामध्ये धोका नाही, रूपामध्ये धोका आहे. पहिल्यानं आला, मुलगी पाहिली, सुंदर दिसली, अगदी खूप खुश झाला, लय बायको चांगली, लय बायको चांगली, लग्न लागलं, सर्व झालं, येती जाती झाली. बायको तिकडून बसणं येऊ लागली, हे आणाय गेला बस स्टँडवर, खाली उतरली, पाहिले बोल काळा डक चोड पाहिजे. काय भानगड झाली तेव्हा तर लय सांगते. अरे बाबा तेव्हा लिपस्टिक पावडर लावलं होतं ना रे म्हणत तोंडाला, आता धुवून काढलं. रूपामध्ये धोका, स्वरूपात नाही धोका, रूपात धोका होतो. साखरेचं पोतं आणि युरियाचं पोतं जवळ आहे. पाहुणा घरी आला, मालक म्हणले लवकर चहा कर, पाहुण्याला गाडी धरायची. बाई घाई घाईनं आणि गॅसवर भगुनं ठेवलं, पाणी टाकलं गरम करायला, पत्ती टाकली, साखर टाकली, पत्ती टाकली आणि साखर आणाय गेली. फटकन युरियाचं घेतलं, साखरेत बुडून घेतलं, टाकून दिलं. कशात धोका झाला? रूपात. कारण दोन्हीचं रूप सारखे. कोणाचं? साखरेचं युरियाचं रूप. रूपात धोका आहे, स्वरूपात धोका नाही महाराज. भगवंत स्वरूप एकच आहे, ते सच्चित आनंद स्वरूप आहे महात्मा ब्रह्म, आणि ते स्वरूप कधीही बदलत नाही. बाकी रूप नेहमी कधी राम, कधी म्हणतात ना, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. हो कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना, हो शुभ राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी राम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम शिव रूप में
कभी श्याम बन के कभी राम बन के चले आना प्रभु जी चले आना 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 प्रभु जी चले आना। हे रूप आहेत भगवंताचे, राम श्याम शिव हे रूप आहे, पण स्वरूप काय? सत चित आनंद हे आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे 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 आनंद आद्वय नित्य निरामय ते समचरण साजिरे विठेवरी। आनंद भगवंताचं रूप कसं आहे? आनंद ब्रह्म इति विजानात, भगवान आनंद रूप आहे म्हणून जो त्या भगवंताला प्राप्त करतो तो आनंद रूप होतो। नंदबाबाच्या घरी प्रगट झाले भगवान, काय म्हणले? नंदबाबाच्या घरी पोरग झाले म्हणले काय म्हणले? नंदघर आनंद भयो, पोरग भयो म्हणलं नाही, आनंद भयो। भगवंताचं स्वरूप काय? आनंद स्वरूप आहे, बाकी सर्व रूप आहे। याप्रमाणे तर तो भगवान परमात्मा त्याची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्संग मिळत नाही। म्हणून विनु सत्संग आवाज बरोबर विवेक न होये हा राम कृपा बिनु सुलभ न सोय। अशा प्रकारे म्हणून सत्संग जो आहे, म्हणून भगवंताची कृपा म्हणून सांगतात, भगवंताची कृपा जशीच्या शेंदाडावर होते त्याप्रमाणे माझ्यावर सुद्धा कृपा झाली। पिकली या शेंदे कडूपण गेली तैसे आम्हा केले पांडुरंगी। काय केलं? दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं मला, काम क्रोध लोभनी माले ठाई काम क्रोध लोभनी माले ठाई क्रोध लोभनी माले ठाई काम क्रोध लोभनी माले काम क्रोध लोभनी माले ठाई की अवघी आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध लोभनी माले ठाई अवघी आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध लोभनी माले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध लोभनी माले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली। लोभनी माले ठाई अवघी आनंदाची सृष्टी झाली। क्रोध लोभनी माले ठाई सर्व आनंदाची सृष्टी काम क्रोध लोभ निमाले ठाईची। अवघे आनंद नाही, सर्व आनंद आहे। कारण अवघा शब्द कमी पडतो ब्रह्मा करता। सर्वम ब्रह्म इति विजानात, सर्व म्हणजे ब्रह्मा, म्हणून अवघी आनंदाची शब्द कानपाठ हे काय का पण सर्व आनंदाची सृष्टी। कारण आनंदाची सृष्टी ब्रह्मानंदाची सृष्टी। ब्रह्मानंद आणि विषयानंद हा दोन आनंद आहेत या संसारामध्ये। विषयाचा आनंद वेगळा आणि ब्रह्मानंदाचा वेगळा। पण म्हणतात काय? त्या भगवंताची कृपा झाली, काम क्रोध लोभ निमाले ठाईची। हे तीन आहेत, काम क्रोध लोभ। पहा, शरीराला तीन नसावीत। एक काय? पाप ताप दैन्य नसावं।
शरीरामध्ये 3 नसावेत. कोणते कोणते? काम, क्रोध, लोभ शरीरामध्ये नसावेत. चित्तामध्ये 3 नसावेत. कोणते कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. तसंच घरामध्ये 3 नसावेत. काय कोणते कोणते नसावेत? पहा, आळस, भांडण, व्यसन. गावात 3 नसावेत. काय काय नसावेत? चहाडी, चोरी, लबाडी. देशात 3 नसावेत. अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार. विठाला विठाला विठला विठला विठला. शरीराला 3 नसावे. काय? पाप, ताप, दैन्य. हे 3 नसावे शरीराला महाराज. आणि हे 3 जाण्याकरता काय तिथं? झालिया भेटी हरिदास. या भेटी हरिदासाची. झालिया भेटी हरिदासा. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झालिया भेटी हरिदासाची. झालिया भेटी हरिदास. पाप ताप धन्य जाय उठावटी. झालिया भेटी हरिदासाची. झालिया भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य 3 जातात कशानं? संताच्या भेटीनं. झाली या भेटी हरिदासाची. 3 नसावे शरीराला. 3 नसावे शरीरामध्ये. काय? काम, क्रोध, लोभ. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा, असं न्यायशास्त्रामध्ये सांगितलं. काम म्हणजे तर्कसंग्रहामध्ये काम म्हणजे इच्छा. काम, क्रोध आणि लोभ हे 3 असे विकार आहेत. आणि 3 असे म्हणले कामेन कर्मनाश, लोभेन ज्ञान नाशनम. कामेन कर्मनाश, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाश. तस्मादेतत्रयं त्यजेत. वल्लभाचार्याचा हे श्लोक आहे. वल्लभाचार्य म्हणतात कामेन कर्मनाश. तुम्ही किती चांगलं काम करा, किती चांगलं काम करा, पण तुमच्यामध्ये काम म्हणजे इच्छा, स्वार्थ, सेक्स याप्रमाणे जर घुसले, तुम्ही चांगल्या केलेल्या कामाचा काही फायदा होत नाही. महाराज किती गावाला वळण लावलं, सर्व केलं, पण महाराज पाऊल बाजूला पडले की लोक खेटराच्या माळ्या घालून गादीवर केल्याशिवाय कामेन कर्मनाश. त्यानं एवढं मोठं कर्म केलं, चांगलं गाव सुधारवलं, परंतु काम त्या ठिकाणी त्यानं थबाळ घातलं आणि त्यामुळे महाराजाची फजिती. म्हणून कामेन कर्मनाश. सरपंचानं किती गाव चांगलं केलं. अहो एका गावामध्ये सरपंचानं एवढं गाव की पुऱ्या गावामध्ये तुमच्या गावातल्या सरपंचानं केलं असं म्हणा, नाही तर करतील, पण पुऱ्या गावात सिमेंटचे रोड केली, खूप चांगले रोड केले, गावातून बस जात होती. आणि आता काही लोकांचं पोट बी दुखत असते, कारण सुख दुःख हे द्वंद्व जगामध्ये आहेच. दिवस रात्र सुख दुःख, हा चांगले वाईट हे संसार आहे, द्वंद्व आहे. सर्व द्वंद्वनच, सर्व द्वंद्व, कुठेही द्वंद्व आहे. आपल्या आवाजाच्या नापात 2 शब्द आहेत. काय? कान, कान 2, नाक 2 शब्द आहे का नाही, बरोबर आहे. पाय 2 शब्द, सगळे द्वंद्व आहेत. चौकट द्वंद्व. गाडीत बसून चालल्या, दुसऱ्या गावाचे माणसं दुसऱ्या गावातून पाठ येऊन बसले, विषय चालला, काय म्हणले, कोणा गावात म्हणजे फळाण्या गावचे. हा तुमच्या गाव सरपंच लय चांगला माणूस हो, पुरं गाव कॉन्क्रीट करून टाकलं. गावात होतं त्या सरपंचाचं एक पोट दुखणारं. अहो ते म्हणले कशाचं आलं. त्या सरपंचानं काय केलं तर थोडंसं सिमेंट शिल्लक राहिलं होतं, काही लोखंड होतं, त्याला वाटायचं सर्व गावातलं काम झालं, आपल्या बैलाखाली टाकायचं सक तेवढं टाकलं हो त्यानं. तुमचं काय सरपंच म्हणता तुम्ही राव. अहो त्या बोनं बळत म्हणले पुरं सिमेंट बैलाखाली टाकलं. काय सरपंच चांगला आला, तेवढ्यानं गेलं का नाही, सर्व केलं काम, स्वार्थ तेवढाच. कामेन कर्मनाश, क्रोधेन ज्ञाननाश. क्रोध जो आहे ना, माणसाचं ज्ञान हरवून टाकतं. ते त्याला क्रोध आला का नाही, कोणती गोष्ट विषयाची प्राप्ती झाली तर क्रोध येतो. ध्यायते विषयान पुंस संगात
संकाधायते विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगा संजायते कामः कामात् क्रोधो अभिजायते क्रोधात् भवति सम्मोह स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश. याला मूळ क्रोध आहे कारण. म्हणून क्रोध जो आहे क्रोधेनं ज्ञान नाशन. क्रोध जो आहे तो ज्ञानाचा काय करतो नाश करतो. पहा तुम्ही कीर्तनकार महाराज एकदा आम्ही गाडीत चाललो बसून अध्यक्ष होते ते तालुका का जिल्हा अध्यक्ष वारकरी संप्रदायाचे. सहज तो एक कंडक्टर होता असं येडपट आहे. ते म्हणले हे महाराज ती वारकरी आशे म्हणले की महाराज लगे बाया सारून लगे गळात धरला दाखवतो आम्हाला ती महाराज माझा नाही ना म्हणे पाहू द्या सोयच. म्हणजे एवढे उपदेशक महाराज पण क्रोध आला ना. क्रोध आल्यामुळं आपण आपल्या सांबरा नियम काय आहे सहनशीलता करणे. आपली संस्कृती कशी आहे क्षमा. हे आपल्यामध्ये काय आहे आपल्या सनातन धर्माचा काय आहे मापदंड आहे. जो परमार्थामध्ये राहतो परमार्थामध्ये विचरण करतो त्याला जास्त राग नाही आला पाहिजे है का नाही. त्याला क्रोध नाही आला पाहिजे कारण तो देवाच्या मार्गाला असतो. आणि ज्याला देव जवळ पाहिजे त्याला हे गोष्टी काम क्रोध नाही काम क्रोध काम क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाली जवळे असे देवतया जवळे असे. म्हणून परमार्थाच्या मार्गाने चालणाऱ्या माणसानं क्रोधावर थोडंसं काहीतरी नियंत्रण. म्हणून क्रोधेन ज्ञाननाशनम. पहा तुम्ही आई लेकराचं पालन पोषण लहानचं मोठं करते. लेकरू 4 वर्षात झालं अगदी त्या लेकराचं संगोपन करते. कुठल्या प्रकारची घाण वगैरे काही न समजता त्याची शी काढते सर्व काही करते. पण नवऱ्यानं मारलं बाईला रागाला म्हणले मला जिवंतच राहायचं नाही. तिथं जिवंत राहत नाही पण लेकराला ठेवत नाही. छट टाकून विहिरीत स्वतः झालं असं तिकडे खामगावकडे पाहा असं झालं. भांडण झालं नवरा बायकोचं. रागा उठली 2 लेकरं जाऊन घेऊन गेली. दोन्ही लेकरं आपल्या हाताने विहिरीत टाकले आणि तिनं सुद्धा उडी टाकली. महाराज काय क्रोधेन ज्ञान. तिला हे ज्ञान नाही राहिलं. मी याची आई आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र हा कुपुत्र होईल पण माता कुमाता होणार नाही. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात. पण शेवटी कलियुगामध्ये असा प्रसंग येतो क्रोधेन ज्ञाननाशन. पाहत विश्वामित्र पहा एवढे मोठे विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. पण वशिष्ठानं मला ब्रह्मऋषी का म्हणत नाहीत या क्रोधाचा बदला त्यांनी असा घेतला की 100 मुलं मारली. कोणाचे वशिष्ठाची. का क्रोधेन ज्ञाननाश. तुम्ही देवाची भक्ती करायला रोज पूजा करा. देवा प्रभू मला चांगला कापूस होऊ दे. गेली मातीत भक्तीमध्ये तुम्हाला सांगतो देणं असतं मागणं नसतं. तुम्ही देवाची भक्ती करायची देव तुम्हाला देतो. सुदामजी महाराज जेव्हा द्वारकेवरून परत आले सोन्याचा महाल पाहिला. सोन्याचं सर्व पोरबंदर पाहिलं आणि मग सुशीला पूजा करू लागली. सुदामजी म्हणले एवढं कसं काय झालं गाडा हे सर्व. सुशीला ती म्हणले तुम्ही गेले की 4-5 दिवसात म्हणले एक आला तो देवाचा विश्वकर्माचा इंजिनियर आणि तो मला तुमचं घर सोन्याचं बांधायचं. मी म्हणलं पुरं गावात द्या मग आमचंच कशाला. मी त्याला म्हणलं पुऱ्या गावाचं. ते म्हणले पुऱ्या गावाची फाईल मंजूर नाही फक्त तुमचीच फाईल मंजूर आहे. ते म्हणले मग आम्हाला आमची फाईल मंजूर आहे आम्ही आपलपोटी नाहीत म्हणे. जगाच्या कल्याणा
संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारा. आम्हाला नको वापस जावं लागलं देवाकडे. विश्वकर्माला सांगितलं असं अशी बाई म्हणती पूर्ण गाव करून द्या बांधून सोन्याचं. विश्वकर्माला त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. किंवा आईशे बळ नाही आणि काचे अंगी तप तीर्थ जगी दानवर जा म्हणले पुरं गाव करा. आणि मग सुदामजीची पूजा करता करता सुदामजी म्हणले तुम्ही गेले की 4-5 दिवसांनी झालं. सुदामजी म्हणले भगवंतानं आपलं सोन्याचं पूर्ण गाव करून दिलं बरं का. काय हो घरं बी आपलं करून दिलं देवाने दिलं. हो मला सुशेला म्हणते हो देवाने दिलं. तुम्ही मागितलं असं ना फुकट थोडं कोणी देत आहे मागितल्याशिवाय. आता ते म्हणले नाही रे सुशीला तसं नाही आहे. भक्ती असं एक कर्म आहे यामध्ये मागण्याचा प्रश्नच नाही. आपण भक्ती करायची देव देत असतो. आणि कधी बी आपण आपल्या जीवनामध्ये देवाची भक्ती करताना काहीच मागू नये. आपण फक्त भक्ती कराय. आपलं काम आपण केलं आपण घेतलं त्याचं नाम ते करतो आपलं काम लक्षात ठेवायचं अशा प्रकारे. आणि म्हणून कामे बघा लोभेन भक्तिनाश याप्रमाणे तस्मात येतत्रयम त्यजेत याकरता तिन्हीचा त्याग करावा असे वल्लभाचार्य म्हणतात. इथं भगवंताची कृपा झाली आणि कृपा झाल्यावर म्हणले हे तिन्ही जे आहेत कोण काम क्रोध लोभ देहात नसावीत. ज्या देहातली तिन्ही गेले ठाईच निमाली. पहा काय म्हणले काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आणि मग सर्व आनंदाची हे गेले की आनंद झाला. हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आनंद नाही देव नाही. जहा काम तहा राम नाही जहा राम नाही काम. तुलसी दो एक नामी रवी रजनी एक ठाम. म्हणजे दिवस आणि रात्र ज्याप्रमाणे एकत्रित येऊ शकत नाही तसं काम आणि राम एका ठिकाणी येऊ शकत नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंद ब्रह्मानंद आणि विषयानंद. सर्वानंद म्हणजे ब्रह्मानंद. विषयानंद विषयानंद अनित्य असतो. विषयानंद कमी जास्त होत असतो. विषयानंद अनित्य असतो. याप्रमाणे विषयानंदाचे अनेक प्रकार सांगितले. विषयानंदाचा असे परिणाम विषयानंद सांगितले. परंतु ब्रह्मानंद तसा नाही. संसारामधला आनंद कसा आहे बदलतो. लग्न झालं की नवरा बायकोचा खूप आनंद असतो. पहिल्या वर्षी महाराज एवढा आनंद घ्यायचा विचारू नका. ती आल्याशिवाय ही जेवत नाही आणि हिच्याशिवाय ते हॉटेल भजी खात नाही. ती घरी उपाशी असतात. अकोले पाहुणे भेटा जेवण करून नाही नाही घरचे माणसं उपाशी जेवायला मध्ये घरचे माणसं उपाशी ती उपाशी येतो. पण असं कवरक चालतं एखाद्या वर्षी. दुसऱ्या वर्षी हळूच करून चालले खटके उपटाल त्याची. ती म्हणते मला काय माहिती मी असे कपटी येत. ती म्हणते मला काय माहिती तू अशी खडूस आहे. झालं सुरू. म्हणजे विषयाचा संपर्क वाढत गेला की प्रेम कमी कमी होत गेला. कोणताही विषय असो. एखाद्या माणसाचं प्रेम एखाद्या बासुंदीवर खूप आहे. ते बासुंदी खाता खाता पहिल्या वाटीवरती एवढं प्रेम त्याचं असतं महाराज. आसक्ती एवढी की ती वाटी असा आनंद जोमात खातो. पण दुसरी वाटी झालं कमी. दुसऱ्या वाटी कमी तिसऱ्या वाटी एकदम चौथी नका 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 आता म्हणजे आता उलटीच होईल. म्हणजे विशेष संबंध. एका गरीबाचा पाहुणा होता तो मंत्री झाला. काय सांगलो संपर्क वाढत लागला की प्रेम आहे कमी. हे विषयानं आनंद कमी कमी होतो. गरीब पाहुणे त्यांचा पाहुणा मंत्री झाला. मग त्याला आमच्या घरी यावा आमच्या घरी या तुम्ही गरीबाच्या घरी या. हो गरीब बार बार म्हणायचं. जवळचं नातं होतं जरा बाई म्हणायची या अहो गरीबाच्या घरी आमच्या या येऊन तर पहा येऊन तर पहा. एकदा त्या मंत्र्यानं तारीख दिली. म्हणजे मी अमुक तारखेने येतो. एवढा आनंद झाला बघायला. नवरा बायकोला की आपल्या घरी मंत्री येणार बापा. त्यांच्या येण्याकरता काय पायघड्या काय स्वयंपाक पंचपक्वान्नाचा तयार करून ठेवला. आल्यावर लगे बाबा त्याने विचार केला गरीब आपले सोयरे आहेत. आपण उघडं कलेक्टर एस पी निदावा जमान घेऊन जावा कशाला बिचाराची फजिती. ते मला आपल्याला लाल दिवाची गाडी नको काय नको साधी गाडी घेऊन जाऊ. तिथं उतरून जाऊन गाडीवाला वापस पाठवू नंतर फोन करून पुन्हा बोलून घेऊ. पण त्या कशा बिचार एकटाच जायचं. एकटाच आला मला. त्या नवरा बायकोला एवढा आनंद झाला. बापरे म्हणले बाबा दिवस आले आमच्या घरी. काय त्यांचा सत्कार पहिल्या दिवशी लगे
खूपच आनंद दोघाला. एवढा आनंद झाला, जेवण खावण पंचपक्वान्नाचं जेवण, खूप आनंद झाला. तिने आमच्या घरी आली, आम्हाला लय आनंद झाला, लय आनंद झाला. जेव खाऊ झालं, पाहुण्यांना मुक्काम केला. सकाळी उठल्यावर आता कालचा आनंद थोडा जोरात होता. दुसऱ्या दिवशी पाहुणा थांबले. आता बायको म्हणते नवऱ्याला काय स्वयंपाक करायचा. ते म्हणले काल आपण पंचपक्वान्न केलते ना, मग आज काय करा. कारण ते आम्हाला नाही तुम्ही सांगा ना काय करा. म्हणजे आकर वरण भात पोळी, कालच केलं तर पंचपक्वान्न, कमी झालं का नाही. वरण भात पोळी, वरण भात पोळी केली. वरण भात पोळी पाहुण्यानं मस्त खाली. पाहुणा पुन्हा मुक्काम आला. दुसऱ्या दिवशी पहाटे ते म्हणले बायको म्हणते काय करावं पाहुण्याला किती आनंद कमी झाला. म्हणले पाहुण्याला काय स्वयंपाक करा. त्या दिवशी पक्वान्न केलं ते, काल वरण भात पोळी कर ना तू, नाही तुम्ही सांगा ना काय करा. हे म्हणे काही बेसन पोळी. आनंद पहिल्या दिवसापेक्षा दुसरा आनंद कमी, दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवसाचा आनंद एकदम. बेसन पोळी पाहुण्यानं खाल्ली, पाहुणा मुक्कामच टाकला, गेलाच नाही. आता दोघं म्हणाले आता माय असं काय पाहुण्याचं काम हो. पाहुण्यानं 2 दिवस 4 दिवस झाले आज. हां असं कुठं काम असतं. जरी कुरकुर सुरू म्हणजे आनंद कमी कमी व्हायला लागला. पाहुणा जात नाही, घरात गप्पा चालल्यात. नवरा बायको दोघं म्हणतात काय करा. पाहुणा जायचं नाव घे ना. नवरा म्हणला आपण असं करू, तू या मी तुझ्याजवळ उशी घे, मी उशीवर मारत जाई, तू मोठ्यानं आरड जाय लढ जाय. तू रडली पाहुणा आपण जाईल. केलं त्याने मारत होत. उशी घेतली, उशीवर बदा धबा धब काठ्या मारायचा. हा धबा धब मारायचा. तू म्हणजे मारू नको तू पाहुण्याला चहा बरोबर करून दिला. तू स्वयंपाक चांगला करत नाही. जे हाणायचा जे हात. पाहुणा आला पडतो. मारू नका बापा मी चाललो. कशाला तुमच्या नवरा बायको भांडण माझ्या चाललो म्हणे मी. पाहुणा गेला आणि बाजूनं उभे राहिला बाहेरून, दरवाजा बाहेरून. नवरा हळूच म्हणतो हा बा आपण दाटूमाटी केलं पण जमलं का नाही. पाहुणा गेला ना. अहो पाहुणा पुन्हा वापस आला. म्हणला मी बी दाटी मुठीच गेलो ना. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, विषयाचा संबंध वाढत गेला की प्रेम कमी कमी होत गेलं. पण ब्रह्मानंद असा आहे महाराज, एकदा प्राप्त झालं की पुन्हा चवी चवी घेऊ घास. चवी चवी घेऊ घास. चवी चवी घेऊ घास. चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडे. ब्रह्मरस आवडे आवडे. ब्रह्मरस आवडे. ब्रह्मरस ब्रह्मरस खिचडी काला. चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडी. परमार्थामध्ये महाराज आनंद वाढत जातो, कमी होत नाही. खादलेची खावे वाटे. भेटेल भेटे आवडी. भेटेल भेटे आवडी. खादलेची खावे वाटे. भेटेल भेटे आवडी. खाल्लेलं खा वाटते बरं काय का नाही. तसा आनंद आहे, ब्रह्मानंद. सर्व आनंदाची सृष्टी झाली. का झाली. हे 3 बोंबलत गेले. कोण कोण. काम क्रोध लोभ. हे कशाने जाते म्हणले हे सत्संगतीने जाते. कारण संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला माया देखर. घातले बाहेरी काम क्रोध. घातले बाहेरी काम क्रोध वैरे. घातले बाहेरे काम क्रोध वैरे. घातले बाहेरे काम क्रोध वैरे. बैसले अंतरी पांडुरंग. बैसले अंतरी
पांडुरंग बैसले अंतरी पांडुरंग 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 घातले बाहेर काम क्रोध वैरी घातले बाहेर काम क्रोध वैरी. क्या बात आहे. तुम्हाला कोण म्हणून तुम्ही जास्त मसाल टाइम जाईल. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी. कशामुळं संत संगतीने हा लाभ झाला. याप्रमाणे सांगून सांगतात सर्व आनंदाची सृष्टी झाली. कारण ब्रह्मानंद आणि विषयानंदामध्ये हा फरक आहे. आणि देवाची कृपा आमच्यावर झाल्यामुळे आणि म्हणून सांगतात त्या ठिकाणी. कारण संगती भगवंताची कृपा झाली आपोआपच. आणि कृपा नसते की मग अहो महाराज काय सांगा. ज्ञान घटे नरमूढ के संगत. ज्ञान घटे नरमूढ के संगत. चित्त घटे चित्त विषय भरमाये. तेज घटे पर नारी के संगत. बुद्धि घटे बहु भोजन खाए. माँ प्रेम घटे प्रेम घटे नित कुछ मांगत. प्रेम घटे नित कुछ मांगत. मान घटे नित पर घर जाई. प्रेम घटे नित कुछ मांगत. दयाल कहे सुन रे मन मूर्ख. पाप घटे हरि गुण गाय की. विठला 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 विठला. त्याप्रमाणे महाराज म्हणतात घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी. किंवा काम क्रोध लोभ निमाले. बाहेर नाही काढून दिले, जागी चुरून टाकले. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती खाईची समाप्ती झाली. तैसे काम जिरवली दागी. इकडे कसं दारू सोडली का सुटली. सोडणं वेगळं ना सुटणं वेगळं. माझ्या लक्षात दारू काही लोक सोडतात. कोणी निळकंठ जा पुण्याकडे जा, कोणी त्या शिरपूरला जा, क्षसराव महाराजाकडे जा. म्हणजे आम्ही दारू सोडली दारू सोडली दारू सोडली पण जांभळा मुछला पुन्हा धरली. काय जे सोडतेत तर धरतेत. सुटली पाहिजे दारू, सुटली पाहिजे. संसार सुटला पाहिजे, सोडायचा नाही, सुटला पाहिजे. बात लग्न झाल्यावर दोघं नवरा बायको एकमेकांना एवढे आसक्त एवढे हे असतात की एवढं प्रेम खवरक चालतं हे 65-60 वर्षापर्यंत. 60 वर्षापर्यंत म्हातारी याच्याशिवाय जेवत नाही. हे म्हातारीशिवाय जेवत नाही. कोण्या गावाला गेलं तरी म्हातारी जेवत नाही. हे कुठं गेला ती कुठे गेलं तर म्हातारं जेवत नाही. असं कुठपर्यंत चालतंय महाराज. 60-65 वर्षापर्यंत संपलं आकर्षण, संपलं सर्व. आपोआप सुटला. वाटण्या झाल्या. म्हातार मोठ्या पोरात म्हातारी, लहान्या पोरात लहानी सून लय चपळ. स्वयंपाक करून संध्याकाळी लवकर जेव घालायची म्हातारीला. म्हातारमध्ये जेवण झालं की हो तुमचं आमचं काहीच नाही. तसेच आता कोणी वाट पाहिलं का नाही. सुटला महाराज. याला काय म्हणायचं, संसार सुटला पाहिजे. तसं दारू सुटली पाहिजे. सोडणं वेगळं. हो, सोडण्यामध्ये त्या व्यसनाचं बीज राहतं, सुटण्यामध्ये बीज राहत नाही. महात्म्याच्या संगतीमध्ये, साधूच्या संगतीमध्ये 7-8 महिने राहिला तो. प्यायला भेटली नाही आणि पाहायला भेटली नाही. काय झालं दारू म्हणले का ध्यानच येत नाही. आता सुटली का सोडली. सुटली सोडली नाही सुटली. आता ध्यान येत नाही. आता पक्का झाला. सुटल्यामुळं सोडल्यानं पक्का होत नाही. सोडण्यामध्ये प्रयत्न लागतात, सोडण्यामध्ये चेष्टा लागतात आणि सोडणारा धरत असतो. पण गेली सुटतो मला सुटली. आता काय लक्ष ध्यान येत नाही काय नाही. का साधूच्या संगतीमध्ये व्यसनाचं बीज, वासनेचे बीज जळून संत चरण रज लागता साज. संत चरण रज लागता साज.
संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये वासनेचे बीज जळून जाये वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजी आवडी मग राम नामे उपजी आवडी वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे साधूच्या संगतीमध्ये वासनेचे बीज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये त्याप्रमाणे भगवंतानी काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची ब्रह्मानंदाची सृष्टी झाली. आता ब्रह्मच ब्रह्म दिसायला लागलंय. म्हणले काय झालंय? आठव नाठव गेले भावा भाव. आठव म्हणजे ज्ञान, नाठव म्हणजे अज्ञान. आता तो परमात्मा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा आहे. ज्ञान अलीकडे आहे, अज्ञानही अलीकडे आहे जसं. आणि तो आहे आत्मा स्वरूप. ज्ञान आत्मा वृत्तिरूपी ज्ञान आणि अज्ञान दोन्हीपेक्षा पलीकडचा तो आत्मा तत्व परमात्मा आहे, तो आहे महाराज. मग आठव नाठव गेले भावा भाव पलीकडे कोणी झाला स्वयमेव पांडुरंग. पहा तुम्ही, तो परमात्मा अंधाराचा बी प्रकाशन करतो आणि प्रकाशाचं प्रकाशन करतो. आता तुम्ही पाहायला लागलेत, प्रकाश दिसतो का नाही? डोळे उघडे आहेत, लाईन गेली काय म्हणतो आपण? अंधार पडला हो. आणि लाईन आली काय म्हणतो? प्रकाश पडला हो. म्हणजे अंधार पाहतो, प्रकाश पाहतो. त्याच्या पुढे पाहा तुम्ही, डोळे झाका, दिसतं का नाही तुम्हाला काळा अंधार? मग तो अंधार कोण्या डोळ्यानं पाहिला, कशानं पाहिला हो? आत्मप्रकाश. आत्म्याच्या प्रकाशानं तो प्रकाशित झाला. म्हणून ज्ञान आणि अज्ञान. तसं शेतात जाता जाता काठा मोडला, काय करता काय म्हणते? शेतामध्ये गेले, रस्त्यानं काटा मोडला, जवळ पिन नाही, टाचणी नाही, काही नाही. मग काय करतो व्यक्ती? दुसरा काटा आणतो आणि काटा आणला की त्या आणलेल्या काट्यानं हा काटा काढतो आणि काटा काढ्यावर काटा संगत घेऊन येतो. काढ्याला काटा का फेकून देतो? काय करतो? दोन्ही काटे, जो काटा काढायला तो बी आणि जो निघाला तो बी, दोन्ही फेकून देतो. तसं आठव नाठव गेले भावा. ज्ञानाचा बी त्याग झाला. म्हणला ना की गोविंद गिळूनी गावा का? ज्ञान गिळूनी गावा. हा, ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा. म्हणजे वृत्तिरूपी ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही काय केलं तर आणलेला काटा आणि काढलेला काटा दोन्ही फेकून देतो. तसं आठव आणि नाठव, अज्ञान आणि ज्ञान. आता अज्ञानात थोडं विशेष आपल्याला सांगायचं झालं म्हणजे अज्ञान म्हणजे काय हो? अज्ञानाचे प्रकार आहेत. अज्ञानाचे दोन प्रकार मुख्य. एक मूल अज्ञान, एक हे तुला अज्ञान आहे. मूल अज्ञान एकच आहे, ते म्हणजे मी ब्रह्म नाही, हे अज्ञान मूल अज्ञान आहे. आणि बाकी तुला अज्ञान अनंत आहेत. हो, कोणाला काही येत नाही. मग ते कोणतं असो, कोणाला मृदंग वाजवता येत नाही, अज्ञान तुला अज्ञान. कोणाला गाता येत नाही, तुला अज्ञान. कोणाला खिसा कापता येत नाही, तुला अज्ञान. कोणाला भांडण लावून देता येत नाही, तुला अज्ञान. हे जगामध्ये जेवढे काही नाही असे अज्ञानाचे अनंत प्रकार आहेत महाराज. पण एकच अज्ञान काय आहे? मूळ अज्ञान आहे. आणि त्या मूळ अज्ञानाची बी व्याख्या अशी केली शास्त्रामध्ये की ते मूळ अज्ञान. आता काही महाराज मंडळी या ठिकाणी, मी माझं चांगलं सौभाग्य संस्था महात्मे मंडळी हे ऐकणारे आहे. आणि थोडंसं मला वाटतं सांगावा विषय आहे का नाही? टाईम झाला पण थोडंसं लवकर उरकून दहाच्या आताच. पण आता अज्ञान हे भावरूप आहे का अभावरूप, हा प्रश्न आहे. आता त्याला भावरूप म्हणावं का अभावरूप म्हणावं? महाराज तुम्ही तर शिकलेले माणसं आहेत, काय म्हणा? अभावरूप आहे का? तो मला तो आळून दिला काय म्हणा, काही म्हणा, काय हरकत. आज मी तुमचाच आहे ना, मी काय तुमच्यावर केस करत नाही, काय नाही चुकीचं काय हा अभाव तुमचं महाराज अभावरूप. ठीक आहे, बोलले ना खरं बोला माझं, काही का होईना खरं बोललं पाहिजे. लक्षात ठेवा, अभावरूप अज्ञान आपण मानलं, ती जगत कोणाचं कार्य आहे? कोणाचं कार्य म्हणलं? अज्ञानाचं कार्य.
जगत काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. मग अज्ञानाचं कार्य जगत आहे. जगत भावरूप आहे का अभावरूप आहे? भावरूप आहे. मग आता भावरूप आहे, मायबापच नाही लेकरू दिसत आहे, कसं काय मिळेल? ज्या अर्थी लेकरू दिसत त्या अर्थी मायबाप भावरूप आहे. म्हणजे अज्ञान हे काय आहे? भावरूप आहे. याचं प्रमाण आहे की चुकीमध्ये चुकाचार्याने लिहिलं, अनादि भाव रूपम यद विज्ञानाने विलीयते तद अज्ञानम संप्रचक्षते. अनादि आहे, भावरूप आहे. मग अनादि आहे का नाही? अनादि म्हणजे ज्याला आधी नाही. सांगा तुम्ही, तुमची माझी ओळख नव्हती म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काय होतं? अज्ञान होतं. आता ही ओळख केव्हापासून नव्हती सांगा बरं? सांगतात कोणाला? 2 वर्षापासून नव्हती का 4 वर्ष आहे का नाही? मूळ सांगता येत नाही की महाराजाची आमची ओळख 10 वर्षांना होती का एका अनंत जन्मापासून नव्हती. याला म्हणजे अनादि न आदि इति अनादि. आदि म्हणजे प्रारंभ, आदि म्हणजे सुरुवात. त्या ज्ञानाला सुरुवातच नाही असं अनादि. आणि पुन्हा भावरूप म्हटले का? भावरूप का म्हटलं की जगत भावरूप आहे म्हणून त्याची माया अज्ञान सुद्धा काय मग भावरूप आहे. कारण अनुमान प्रमाण जर आपण या ठिकाणी घेतलं तर काय होतं की हे ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण दूर असलं पाहिजे. कारण 2 प्रकार सांगितले वेदांतामध्ये. एक कारण म्हणजे कोणतं? निमित्त कारण. आणि एक म्हणजे उपादान कारण. आणि न्यायशास्त्रामध्ये 3 सांगितले कारण. कोणते कोणते? 3 कारण म्हणजे एक समूह कारण, एक असमय कारण, एक निमित्त कारण. समूह कारण केव्हाही द्रव्य असतं, असमय कारण केव्हाही गुण असतो. आणि निमित्त कारण जे आहे ज्याप्रमाणे घड्याचं सामूहिक कारण जे आहे म्हणजे सामूहिक कारण म्हणजे उपादान कारण जसं माती आहे आणि कुंभार जसं निमित्त कारण आहे आणि 2 कपाळाचा संयोग काय आहे? असमूहिक कारण आहे. याप्रमाणे हे अज्ञान जे आहे भावरूप आहे, अनादि आहे, भावरूप आहे. कारण ते भावरूप असल्यामुळं जगत भावरूप निर्माण झालं. तुम्ही इथं आले कीर्तन ऐकायला, तुम्हाला ज्ञान आहे का कीर्तनाचं? म्हणून तुम्ही ऐकायला ना. मग ज्ञान नाही म्हणजे तुम्हाला कीर्तनाचं अज्ञान आहे. पण तुम्ही येणं भावरूप आहे का नाही? तुम्ही भावरूप शरीर आहे, भावरूप पाय आहेत, भावरूप प्रकाश आहे, भावरूप प्याटी हातात घेतली, कोणी गाडीनं आणलं, कोणी कशानं आणलं, सर्व पदार्थ भावरूप आहे. आणि तुम्ही इथं आलात म्हणजे भावरूप आहेत सर्व. पण कोण कशामुळे आले? तुमचं अज्ञान भावरूप आहे म्हणून. कारण अज्ञान भावरूप म्हणून भावरूप कार्य घडतं. त्याप्रमाणे आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. वृत्तिरूपी ज्ञान गेलं, अज्ञान गेलं आणि शेवटी म्हणले काय? पांडुरंग म्हणजे ब्रह्मरूप झाला. आणि याच्याकरता तू मनुष्य जीवन, तो मनुष्य जीवन आपल्याला भगवंताने दिलं. तो का म्हणे भाग्य, काय म्हणा तू का म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मीजे याची लागी उठोबार कुमाये तोबार 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 कुमाये. ध्यानात ठेवायचं अज्ञान काय आता? भावरूप म्हणायचं नाही आता, भावरूप. का? जग काय अज्ञानाचं कार्य आहे. जन्म काय अज्ञानाचं कार्य आहे. जन्माला काहून आला? जन्मल्याने काय भगवान कितीत म्हण ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः. आणि कारण अभावापासून सत निर्माण होत नाही आणि सतपासून अभाव निर्माण होऊ शकत नाही. हा जो भगवान कृष्ण परमात्म्याचा जो नियम आहे म्हणून अज्ञान हे भावरूप आहे. आणि याप्रमाणे महाराज म्हणतात ते अज्ञान गेलं, वृत्तिरूप ज्ञान गेलं आणि स्वरूप ज्ञान प्राप्त झालं. स्वरूप ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान प्राप्त झाल्यावर म्हणले हे खरं मनुष्याच्या जीवनाचं साफल्य आहे, जीवनाचं साध्य आहे. याचंच नाव काय म्हणले? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि याच्या करा तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. कारण संसारी जन्मीचे याच लागी. कोणत्या लागी? आठव गेले झाला स्वयमेव पांडुरंग याच लागी संसारी जन्मीचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
म्हणे